हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजकाल आमच्या जीवनात म्हणजे दररोज नवीन काम करायचं चाललं आहे. तर त्याचप्रमाणे आज दुसरं म्हणजे काम संपवलं की ती उद्या तिसरं काम असंच चालू आहे. तर त्याचप्रमाणे तर हे जे झाड तोडताय ह्या दादांना कधीपासून आम्ही बोलवायचो, पण ते काही आलेच नाही आणि फायनली ते आज आले आहेत. तर काय काम चालू आहे ते तुम्हाला सांगते. आमच्या शेतातील जे काही सागाचे झाड आहेत ना, तर ते बऱ्यापैकी मोठे झाले आहेत आणि त्यामुळे सागाचं पानं कितीक मोठं असतात आणि ह्या पानांमुळे म्हणजे आमचं खूप सारं नुकसान होतं. जसे की काही पीक पेरलं की त्याला नीट पाणी लागत नाही किंवा खत झालं. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आम्ही काळजी घेतो पिकाची, पण त्या पानांमुळे आणि नंतर पेरणी केली आणि रोपं वाढले की ते पानं नीट काढायला वगैरे जमत नाही. तर त्यासाठी पेरणीच्या आधीच आम्हाला हे काम करायचे होतं आणि फायनली ते आज आम्ही करत आहोत. तर हे आहेत सागाचे झाड जे की खूपच मोठे झाले आहेत आणि आता त्यांना ज्या काही छोट्या फांद्या आहेत तर त्या काढून टाकायच्या म्हणजे विचार आहे. तर त्यासाठीच, कारण जे सागाचं जे खोड आहे तर ते मोठं व्हावं आणि नंतर आपल्या कामी यावं. तर त्यासाठीच तर हे दादा गावातलेच आहेत आणि त्यांना कधीपासून आम्ही बोलवत होतो, पण त्यांनाही त्यांची कामं असतील तर ते आज आले आहेत. आणि जे झाडाचे मोठमोठी छोटी अशी फांदी होती तर ते खाली पाडत होते आणि आम्ही ते साफ करून घेत होतं. तर मोठमोठी ज्या फांद्या होती तर ते पिंकूचे पप्पा साफ करायचे आणि जे काही छोटी अशी म्हणजे जाळण्यासाठी वापरात येतील तर त्या मी साफ करत होते. तर फायनली 1-2 झाडे ही साफ करून झाली होती आणि काही झाडे बघू शकता म्हणजे किती सारे बारीक फांद्या आहेत. पानंसुद्धा किती आहेत आणि हे पानं ना पावसाळ्यात खाली गळतात आणि त्यामुळं आमचं खूपच नुकसान होतं. कारण हे झाडं आम्ही मध्यभागी लावलेली आहेत. म्हणजे आमच्याकडून ही चूक झाली आहे की आम्ही शेतजमिनीमध्ये म्हणजे पिकं ज्या ठिकाणी पेरणी वगैरे करतो तर त्या ठिकाणी लावलं आहे आणि त्यामुळे बरंच नुकसान होतं. तर त्यासाठी झाडं राहणार आहेत म्हणजे ते काही काढणार नाही, पण त्यांना ज्या काही फांद्या आहेत तर ते काढून टाकायचे आहे. तर बराच वेळ झाला होता, तहानसुद्धा लागली होती. तर आमची पिंकू जवळच होती तर तिला हाक दिली आणि ती तांब्या वगैरे भरून तिने पाणी आणून दिलं आहे. नंतर तिच्या पप्पांच्यासाठी म्हणजे त्यांनासुद्धा तिने पाणी दिलं आहे. तर आज सकाळच्या वातावरणात खूप ढग आलं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सारं ढग आलं आहे आणि वारासुद्धा नंतर खूप सुरू झाला होता. तर लवकर आमचं हे काम आवरण्याचं चालू होतं. तर पाणी वगैरे घेतलं आणि परत आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. तर हे जे पानं आहेत तर ते एका ठिकाणी गोळा करून नंतर ते जाळून टाकू आणि जे काही लाकडं आहेत तर ते जाळण्यासाठी वापरता येतील. तर ह्यासाठीच आणि तुम्ही पाहू शकता किती सारं म्हणजे ह्याचं पानं आहेत आणि ते लवकर म्हणजे खराबसुद्धा किंवा जमिनीत टाकलं तर खराबसुद्धा होत नाही. तर दुपार झाली होती आणि जेवणासाठी आले होते तर थोडा वेळ बसले तर आमच्या चिऊची पिंकूची भांडण झाली होती आणि मी समजावलं, पण आमच्या छोट्या चिऊ काय ऐकायला तयारच नव्हती आणि ती रागावून माझ्या पाठीमागे जाऊन बसली होती. तर आता खूप ऊन आलं होतं आणि त्यामुळे आम्ही जेवणाचा विचार केला. तर हातपाय वगैरे धुतले आणि जेवण करायला आले आहे. तर जेवणात होतं एकदम आम्ही म्हणजे शेतकरी जीवन म्हटलं की असं साधं सिंपल असतं. दररोजच्या जीवनात म्हणजे साधं आणि सिंपल ज्वारीची भाकरी आणि इथं उसळची भाजी केली होती आणि भात होता आणि तोंडी लावण्यासाठी आंबा कच्ची कैरी म्हणजे मी सोलून त्याला कापून घेतली होती. तर थोडी टेस्ट यावी तर ह्यासाठीच. तर या तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जेवण करायला. आणि सोलरचा आपला पंप चालू केला होता तर आमच्या सासूबाई पाणी आधी भरून घेत होत्या. तर तुम्ही जेव्हा म्हटल्या तर आम्ही जेवायला सुरुवात केली. आणि हे जे समोरचं झाड सुकलेलं दिसतंय तर त्या झाडावरती ना गेल्या वर्षी वीज पडली होती. तर ते झाड आम्ही आता काढून टाकणार आहोत, कारण ते काहीच वापरात येऊ शकत नाही आणि असंच त्याला आम्ही साईडला करणार आहोत. तर पाहू शकता खूप ऊन लागत होतं. तर नंतर काही वेळ काम केलं आणि जे काही सुकलेलं लाकडं होतं तर त्याची मोडी बांधली आणि घरी
येण्यासाठी निघाले. तर बरंच म्हणजे उशीर झाला होता. तर आमच्या चिऊ पण येत होत्या. तर तिला असं तिच्या पप्पांनी खांद्यावरती बसवलं आहे आणि ती गंमत करत म्हणजे पप्पांची टोपी घालून घरी येत आहे. तर जवळच आहे तसं, पण तरीसुद्धा उन्हात चालायला म्हणजे 10-15 मिनटं तरी खूप वेळ असं जातो आणि नकोसं वाटतं. तर त्याचप्रमाणे तर हे जे दिसतंय तर ते घर आमचं आहे आणि हे जे तर ते शेजारच्यांचे तर घरी आले आणि झाडू वगैरे मारला, कारण घरी कोणीच नव्हतं. तर खूप घाण झाली होती, तर झाडू मारला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा. बाय बाय.